साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। डोंबिवली पश्चिम येथील नवराजाराम सोसायटीतील सदस्यांना आज आपण भेटणार आहोत। या सोसायटीतील देवळे काकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार काका। नमस्कार। मला सांगा, इथं एवढा उत्साह आहे सगळ्या सदस्यांचा, असा उत्साह प्रत्येक कार्यक्रमात असतो? हो जरूर, हा उत्साह प्रत्येक कार्यक्रमात असतो। गेले 17 वर्ष आम्ही या भागामध्ये राहतो आहोत। या सोसायटीमध्ये 60 पेक्षा जास्ती कुटुंब वस्तीला आहेत आणि मुख्य म्हणजे याच्यात सगळे सण, आपले हिंदू धर्माचे सण आम्ही फार उत्साहाने साजरे करतो। त्याच्यामध्ये आलं नवरात्रोत्सव, आलं 9च्या 9 दिवस आम्ही इकडे देवी आणून 9च्या 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि सण फार उत्साहाने साजरा करतो। कोजागिरी पौर्णिमा करतो। नवीन वर्षाचं स्वागतसुद्धा आम्ही 31 डिसेंबरला फार उत्साहाने हे करून घेतो। पण हे सगळे कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी एक खंबीर नेता लागतो आणि इथं सगळेजण म्हणतात तुम्ही भावी चेअरमन आहे। काय नक्की भानगड आहे? नाही, भानगड वगैरे अशी काही नाही, कारण चेअरमन वगैरे सगळं ठीक आहे। इथे उत्साह हाच सगळ्यांना प्रेरणा देतो, त्याच्यामुळे काही चेअरमन वगैरे असण्याची काही आवश्यकता नाही, कारण उत्साह सगळेजण अगदी प्रेरणादायी लोक आहेत आणि कुठलाही कार्यक्रम म्हटलं की मनापासून तयारीने खाली उतरतात। मग सगळेजण साडेमाडे तीन खेळायला तयार? साडेमाडे तीनला आपण सुरुवात करूयात, पण त्या अगोदर वाटूयात टोकन्स। वेळ आली आहे आपले पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची आणि त्यासाठी मी इथं बोलवलंय मधुराला। मधुरा, मला या बाउल मधली 3 टोकन्स काढून दे। मधुराने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 91 91। या आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66। अभिनंदन। बघूयात कोण आहे तिसरा स्पर्धक। तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 92 92। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आपले तिन्ही स्पर्धक पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? अनघा शुक्ल। घरी कोण कोण असतं? सासू, मिस्टर आणि 2 मुलं। बर, मिस्टर काय करतात तुमचे? बायकाला सर्व्हिसला आहेत एक्साइटेड मध्ये। हां, आणि तुम्ही? हाऊसवाईफ। हाऊसवाईफ आहात। मग सगळी घरातली कामं तुम्हाला करायला लागत असतील। काय असतं नाश्त्याला भेट? कांदा पोहे। कांदा पोहे। इकडे डोंबिवलीमध्ये मी ऐकलं की लाईट पण खूप जाते आणि सारखं पाणी पण येत नाही, आणि ज्या वेळेला ही मुलं पण त्रास देतात की म्हणतात की नाही आई मला ते कांदे पोहे नको आहेत रोज, त्यावेळेस मग तुम्ही काय करता? असं काय नाही, जे असेल ते देते। मग असेल तेच देता, त्यामुळे मुलं चिडचिड करतात? नाही करत, समंजस मुलं आहेत तुमची। वळ्यात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? शिवाजी भोगसे। भोगसे? भोगसे। भीतीच वाटते कधी एकदा तलवार काढतील भूकसतील मला। भोगसे आडनाव आहे का तुमचं? भोगसे। भोगसे काका, तसं काही करू नका, मी काही तुम्हाला अवघड प्रश्न वगैरे विचारणार नाही, म्हणजे आपण गप्पा मारूयात फार तर। बरं बरं, चालेल ना? हो हो। मला सांगा काका, तुम्ही काय करता? मी स्क्रीन पेंटिंगचे करतो, कम्प्युटर डिझाईन वगैरे करतो। हां, घरी कोण कोण असतं? एक मिसेस आहे आणि मुलगा आहे। बर, डोंबिवलीमध्ये लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं। हो, लाईटचा याचा प्रॉब्लेम। तुम्हाला काय तोटा होतो? बस माझ्या बिझनेसवरती परिणाम होतो त्याचा। खूप होतो? हो, बरचसा होतो। हो। आणि मग तुम्ही सकाळी ऑफिसला म्हणजे तुमच्या तिथे निघत असाल जिथे काम करता तिथे, हो। निघताना सकाळी नाश्ता वगैरे करून निघता? हो, नक्कीच करता। रोज काय नाश्ता असतो? भाजी पोळी असते, पोहे असतात, हां। वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचं खायला मिळतं। हा, आणि कधी कधी काय होतं माहिती का, तुम्हाला असे पोहे खूप खायचे असतात मस्तपैकी आणि काकूंनी मीठ जास्त टाकलेलं असतं, त्यावेळेस तुमचं एकदम पारा चढतो, त्यावेळेस तुम्ही कसे नाही 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 नाही, ऍडजस्ट करतो मी ते। ऍडजस्ट करता? काकू इथे आहेत का? हो, आहे नाही ते। कुठे? नमस्कार काकू। बघा काका किती ऍडजस्ट करतायत ते। बघा पुढच्या स्पर्धकाला काय वाटतं ते। नमस्कार, आपलं नाव? लता यशवंत आलम। आलम? तुम्हाला सगळेजण आलमपणा म्हणत असतील ना? म्हणतात कधी? नाही, पण मी म्हणेन ज्यावेळेस मला पणं पाहिजे असेल त्यावेळेस मी तुम्हाला म्हणेन नक्की आलमपणं। काय म्हणतात तुम्हाला इकडे?
आलमच बोलतो आम्ही. हा पण नाही लाडाने मावशी म्हणतात. हा मावशी. मावशी मग मी सुद्धा मावशीच म्हणेन तुम्हाला. चालेल. घरी कोण कोण असतं मावशी? माझा मुलगा असतो एक आणि मुलगी. बर घरामध्ये कोण मदत करतं जास्त? मुलगी असते ना. मुलगी करते मदत आणि मग सगळं सांभाळता येतं दोन्ही पण. हो. पण मला आता सांगा की नाश्त्यामध्ये जर तुम्हाला असं एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर काय करता? बेत काय ठरवता रविवारी वगैरे? नाश्ता कधीच म्हणजे असं करत नाही आम्ही. मी रविवारी पण घरी नसते ना. वेळच कधी मिळत नाही, नाही वेळ त्यामुळे मिळत. कधी एकत्र बसून नाश्ता बिष्टा नाही, करायला नाही. वेळच मिळत कधीच नाही. काही हरकत नाही. पण आपण नाश्त्यावर एवढं का बोलतोय हे मी थोड्याच वेळात सांगणार आहे. त्या अगोदर आपण अंदाजे किती या राऊंड बद्दल थोडंसं समजावून घेऊया. या राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही एक वस्तू देणार आहोत. या वस्तूची तुम्ही बाजारातील किंमत सांगायची. जर ती तुम्ही अचूक किंमत सांगितली किंवा तिच्या जवळ जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो लावेल पहिली बोली. सगळेजण तयार? काकी फासे टाका. शुक्ल काकीने मिळाले 5 अंक. बोक्से काका? बोक्से काकाने मिळाला 1 अंक. आलम मावशी? आलम मावशीने मिळाले 4 अंक. पहिल्यांदा बोली लावणार आहेत शुक्ल काकी, त्यानंतर आलम मावशी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत भोक्से काका. आणि ज्याची बोली लावणार आहेत ते प्रॉडक्ट आहे 2 स्लाइस कूल वॉल टोस्टर. ह्या 2 स्लाइस कूल वॉल टोस्टर मध्ये एका वेळी 2 ब्रेडचे स्लाइस भाजू शकता. या 2 ब्रेडचे स्लाइस टाकायचे, टेम्परेचर सेट करायचं आणि काही सेकंदात ब्रेड भाजून तयार. शुक्ल काकी या टोस्टरची किंमत सांगा. 1200 रुपये. 1200 रुपये. पाठीमागे काय वाटतंय? 1499, 750, 1000 रुपये, 1300. तुमचा अंदाज सांगा. 1200. 1200. काय वाटतंय? फायनल अंदाज सांगा. 1200. 1200च लिहायची मग ही किंमत फिक्स करायची. चला तर फिक्स करू. आलम मावशी तुमचा अंदाज सांगा. 1000 रुपये. 1000 रुपये. बाकीच्यांना काय वाटतंय? 1000 रुपये. इकडे बरोबर आहे. 1750, 1050. तुम्हाला काय वाटतंय? 1000. नक्की? नक्की. ठाम आहे मतावर? ठाम. बघा बरोबर असेल तर लगेच तुम्हाला वस्तू मिळणार आहे. चालेल? 1000वर ठाम. लिहून टाकायची किंमत. लिहा. चला मग लिहूया. बोक्से काका तुमचा अंदाज सांगा. 900 रुपये. 900 रुपये. हो. बाकीच्यांना काय वाटतंय? 750, 950, 900. 900. ठाम आहे या मतावर? फायनल. लिहायची ही किंमत. हो. चला मग लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या 2 स्लाइस टोस्टरची किंमत सांगितलेली आहे. शुक्ल काकींनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. त्यानंतर आलम मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1000 रुपये. तर भोक्से काकांनी सांगितलेली किंमत आहे 900 रुपये. चला पाहूयात या टोस्टरची नक्की किंमत किती येते. थोडी काळजी वाटते? धाकधूक थोडी? कोण जिंकेल? मावशी. बघूया कुणाच्या नशिबात आहे हा टोस्टर. आणि या टोस्टरची किंमत आहे 1795 रुपये. ज्याच्या जवळची बोली लावली ती शुक्ल काकींनी, त्यामुळे त्यांना मिळतो हा टोस्टर. अभिनंदन. अभिनंदन काकी. आता तरी काकांची कांदेपोळ्यातून सुटका होईल. हो. यातून पहिले टोस्ट बनवल्यावर कुणाला देणार? ते तेवढ्या सगळ्यांना. सगळ्यांना देणार. म्हणजे उद्याच्या नाश्त्याला सगळे तुमच्या घरी. हो. अभिनंदन काकी, तुम्ही पहिला राऊंड जिंकलेला आहात. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आणि त्यासाठी आपल्याला 3 नवीन भाग्यवान स्पर्धक निवडायचे आहेत. पण हे स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा जान्हवीला इथं बोलवलंय. जान्हवी, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ आणि नीट मिक्स कर. इकडे दे हातात. जान्हवीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 56. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 57. 57.
आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 70. 70. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. नमस्कार. आपलं नाव? नमस्कार, नीलम चंद्रकांत शिर्के. नीलम शिर्के. यांचं नाव नीलम शिर्के. झी मराठीवर अजून एक नीलम शिर्के आहेत. त्या तुम्ही नाही ना? त्याच आहे मी, तेच आहे मी. असंभव आहे हो सगळे. हो. मावशी काय करता आपण? काय ना, मी घरीच असते, आपलं घरातलीच कामं करते मी सगळे. घरीच असता? हा. घरी कोण कोण असतं? तीन मुलं आहेत मला, 2 मुली 1 मुलगा. 2 मुली आणि 1 मुलगा. हा. आणि काका? ते घरीच असतात, आता रिटायर झाले. घरात सगळ्यात जास्त तुमचं कोण ऐकतं? हा? कोण ऐकतं सगळ्यात जास्त? मुलगा माझा. मुलगा ऐकतो. हा. बरोबर. खूप खूप हा आज्ञाधारक हा, आहेत. ऐकतो. आणि मुली ऐकत नाहीत. ऐकतात पण एवढं नाही, म्हणजे जास्त. एवढं ऐकत नाहीत. हा. आहे तिथं पण मुली? मुलगा आहे काही मोठी. हो. ऐकत नाही अजिबात आईचं. ऐकतो. आता तर आई म्हणते की ऐकत नाही. बाहेर खरेदीला कोण जातं? मीच जाते. सगळी खरेदी तुम्हीच करता? हो. किराणा मालाची खरेदी मीच. आणि तुम्ही आता तर म्हणला मुलगा खूप आज्ञाधारक आहे. तसं नाही, म्हणजे कधीतरी थोडी वस्तू आणायची असली खाली, काय दूध वगैरे, तर तो जातो आणायला. तर तो जातो. पण हा, मोस्टली बाकीचं महिन्याचं सामान वगैरे मीच आणायला जाते. आणि मुली अजिबात ऐकत नाहीत नाही, ती खरेदीच्या. एक आता मोठी सर्व्हिसला जाते म्हटल्यानंतर ती नाही जात. त्यामुळे नाही जमत. हा. पण घर मदत करत असतील? थोडंफार करतात अगदी. थोडंफार करतात, हा. त्यामुळे तो त्रास कमी होतो. हा, कमी होतं. बघूया पुढच्या स्पर्धकाला काय वाटतं. नमस्कार. तुझं नाव? नमस्कार, जितेंद्र सोनार. जितेंद्र, काय करतोस तू? आता 12वीला आहे. आता 12वीला आहेस, म्हणजे या वर्षी फुल टाईट शेड्यूल. हो. कोण आले घरातलं मोठं इथं बरोबर? आई आहे. आई आहे. नमस्कार. नमस्कार. मग आई कधी ओरडते? कधीतरी ओरडते. पण का ओरडते रे सहसा? खेळायला जातो म्हणून. खेळायला जातो म्हणून. पण मग आता 12वीचं वर्ष, त्यामुळे तुला कारण मिळालं का कामं चुकवण्याचं? नाही, कामं करतो घरातली पण. कामं करतोसच. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. तुमचं नाव? हेमंत सोनार. जितेंद्र सोनार, हेमंत सोनार, दोघे जण भाऊ. भाऊ. भाऊ, सख्खे भाऊ. मोठा कोण? मी. तू. आणि अजून मोठा पण आहे. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण सोनार फॅमिली इथे आली आहे. बघा, 3.5 मध्ये मी म्हटलं नव्हतं संपूर्ण कुटुंब खेळू शकतं. अगदी त्याच व्याख्येप्रमाणे इथे 2 भाऊ सुद्धा एकत्र खेळतात. आणि पहिल्यांदा 3.5 मध्ये 2 सख्खे भाऊ आमने सामने एकाच राऊंड मध्ये खेळणार आहेत. सख्खे भाऊ, भावाबद्दल सांग थोडंसं. काय भाऊ म्हणजे सगळ्या कामाला मदत करतो, हो. घरात वगैरे ऐकतो. बर. हे मला अनुभव आहे, मलाही एक लहान भाऊ आहे, त्यामुळे मला माहिती आहे भाऊ किती मदत करतात ते. बाहेरच्या कामासाठी मदत करतो. तुला प्रायव्हेट काम असेल तर. तुझ्या प्रायव्हेट कामांसाठी तो मदत करतो, पण घरातल्या कामांसाठी तुझी काय प्रायव्हेट काम आहेत? प्रायव्हेट म्हणजे असं बँकेचे वगैरे कामं असतील तर त्याला पाठवतो वगैरे. व्यवहाराची कामं करतो. तुझ्या खासगी व्यवहाराची किती कामं करतो? खाजगी काय नाही असं, खासगी काहीच नाही, पण पण मी मग स्वतः करतो. ती सगळी स्वतः करतो. आई समोर कबूल करतोयस? कबूल करतोयस? ती सगळी तुझं तूच करतोस. करतो. उगाच कोणाचे उपकार नकोत आपल्याला, बरोबर ना? बोलून दाखवलं तर नंतर. नंतर बोलून दाखवलं तर माझ्यामुळे तुझं सगळं झालं. पण मला सांग, आता विषय निघालाय म्हणून विचारतोय, तसं मला काही विचारायचं इंटेन्शन नाहीये. स्वप्न सुंदरी कशी हवी आहे तुला? म्हणजे आई इथं आहे, महाराष्ट्र अख्खा बघतोय, एखादीला वाटलं की बाबा हा इथे आहे माझा आवडता, तर मग जुळून जाईल रे 3.5 मध्ये. स्वभावाला चांगली पाहिजे. स्वभावाला चांगली पाहिजे आणि काय नाही, घरातलं सगळं ऐकलं पाहिजे वगैरे आपलं. हा, आपलं तुझं आपलं जास्त- स्वतःचं. तुझं जास्त ऐकलं पाहिजे. आणि घरातली कामं वगैरे केली पाहिजे. बर. आणि अजून काय अपेक्षा आहेत तुझ्या? काय नाही बस. काही नाही, बस एवढंच. सगळ्यांना कळालं ना याची अपेक्षा, तुम्ही संपर्क साधू शकता याच्याशी. आता हुंडा जास्त घेणार मग. हुंड्याला बंदी आहे. हुंडा अजिबात काय घ्यायचा नाही. चालतो. हुंडा घ्यायची काही गरज नाही. पण तुला सांगू, तुझ्या लग्नाचं रेशन तू मात्र इथनं भरू शकतोस. कमी झाला. सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही खरेदी करायला लावणार आहे. आणि या खरेदीसाठी तुम्हाला पैशांची गरज सुद्धा नाहीये. तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी सांगेन एवढ्या किमतीची खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी अचूक खरेदी केली किंवा तिच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत, तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. इतका सोपा सुपर मार्केट राऊंड आहे. जिंकलात तर संपूर्ण खरेदी तुमची, जेवढी तुम्ही खरेदी केली आहात तेवढी, आणि शिवाय जॅकपॉट राऊंडला जाणार आहे. तिघेजण तयार? सगळेजण तयार? लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे.
आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. 1 मिनिटामध्ये तुम्हाला 1000 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. लवकर नीट विचार करून खरेदी करा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साहित्य कमी करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. हेमंतने केलेली खरेदी आहे 778 रुपयांची. जितेंद्रने केलेली खरेदी आहे 1344 रुपयांची. आणि शिर्के मावशींनी केलेली खरेदी आहे 1054 रुपयांची. अभिनंदन मावशी, तुम्ही 1000च्या टार्गेट जवळ पोहोचलेला आहात. त्यामुळे तुम्ही ठरलात विजेत्या सुपर मार्केट राऊंडच्या. अभिनंदन मावशी, तुम्ही सगळी खरेदी आता सुपर मार्केट राऊंडमध्ये जिंकलेला आहात. आणि आता तुम्हाला तुमच्या आज्ञाधारक मुलाला आणि न ऐकणाऱ्या मुलींना काम सांगायची काही एक गरज नाहीये. मला सांगा, या वस्तूंपैकी कुठली वस्तू पहिल्यांदा वापरणार? ढोकळा करणार. ढोकळा आवडतो तुम्हाला? हो, सगळ्यांना पण देणार ना मी. सगळ्यांना पण देणार. धन्यवाद. मला सुद्धा द्या. मग मला अजिबात विसरू तुम्ही नका. येणार का उद्या? हो येणार, नक्की येणार. तुम्ही बोलवणार म्हणल्यावर येणार. धन्यवाद मावशी. सुपर मार्केट राऊंडच्या विजेता ठरल्यात शिर्के मावशी. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. अंदाजे कितीच्या विनर शुक्ल काकी आणि त्याचबरोबर सुपर मार्केट राऊंडच्या विनर शिर्के मावशी या दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये यांना मिळवायचा आहे खजिना. आणि अचूक खजिना जर मिळवायचा असेल तर त्यांना शोधायची आहे पहिल्यांदा अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी असणार आहे खजिन्याची. त्यामुळे तुम्हाला 2 चाव्यांपैकी एक चावी निवडायची आहे. पण ही चावी कोण निवडणार हे ठरवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा गेम. जो हा गेम जिंकेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला सुई दोऱ्यामध्ये एक मोत्याची माळ तयार करायची. पण विशेष म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या 2 रंगांच्या मोत्यांपैकी एकाच रंगाच्या मोत्यांनी तुम्हाला ही माळ बनवायची आणि तीही 1 मिनिटामध्ये. जो लवकर 1 मिनिटामध्ये बनवेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला तर मग तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30 आणि पूर्णपणे ओवायचे. लवकर. कोण? शिर्के मावशी आणि शुक्ल काकी. जास्तीत जास्त मणी ओवायचे तुम्हाला. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती मणी ओवलेत ते. आणि निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक मणी ओवलेत शिर्के मावशी यांनी. त्यामुळे साहजिकच शिर्के मावशींना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. शिर्के मावशी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरव्या? लाल. लाल. नक्की? बाकीच्यांना काय वाटतंय? हिरवी. इकडे हिरवी. लाल. हिरवी. हिरवी. लाल. लाल. लालच का? आता नशीब म्हणायचं. नशीब. लाल रंगाची चावी तुम्हाला निवडायची आहे. या. शिर्के मावशीने निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे शुक्ल काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. चला पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नक्की कोणत्या पेटीमध्ये खजिना असेल त्याची. चला तर मग पाहूयात. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात शुक्ल काकी. त्यांना मिळाल्यात अगरबत्त्या. अभिनंदन काकी. पहिली अगरबत्ती. देवापुढे. अभिनंदन काकी. देवापुढे पहिली अगरबत्ती तुम्ही पेटवणार आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत शिर्के मावशी. त्यांना मिळाले वॉटर हीटर. अभिनंदन मावशी. नुकतीच तुमच्यावर पैशांची बरसात सुद्धा झालेली आहे आणि हे गिफ्ट सुद्धा मिळालंय.
आज मी नशीबवान आहे ना मोठी. खूप नशीबवान आहात तुम्ही. आज लग्नाचा वाढदिवस आहे. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला सांगा, दरवर्षी काका तुम्हाला गिफ्ट देत असतील ना? त्यावर्षी मी देणार. यावर्षी तुम्ही देणार आणि तेही 3.5 मुळे.